इंग्लिशमध्ये कॉमन एरर्स नावाचा एक प्रकार असतो आणि तो प्रकार IBPS मराठीमध्ये सुद्धा विचारतो. 6 मार्क्सला हे कॉमन एरर्स असतात मराठीमध्ये. बघा ते कसे असतात. ते वाटतात सोपे पण थोडे किचकट असतात. यासाठी आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे, मराठी चांगली असली पाहिजे. ते आपण सर्व बघू या लेक्चरमध्ये. बघा हे माझे सर्व प्लॅटफॉर्म्स आहेत. ठीक आहे, प्लॅटफॉर्मची नावे आहे आणि प्लॅटफॉर्म्सवर कोणा नावानं दिलेलं आहे ते सगळे आहे. ठीक आहे ना. या ठिकाणी तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट होऊ शकता. बघा पहिला प्रश्न, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या, हा झाला पहिला भाग. या भागामध्ये काही चूक दिसते का ते नीट बघा. हा तुमचा सरावाचा लेक्चर आहे. ठीक आहे ना. इथून तुमचे मराठीचे पण मी सराव घेत राहील. निसर्गाचा नि पण बघायचा. इथून वाक्याची सुरुवात तुम्हाला करायची आहे. जर निसर्ग असा लिहिला असता तर हे इथेच ह्या वाक्यामध्ये चूक आली असती. आणि म्हणून मराठी आपली जरी लँग्वेज असली तरीही आपण पेपर पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बऱ्याचदा चुकतो. लिहिताना बोलताना आपण बऱ्याच चुका करतो. न च्या ऐवजी न वापरतो, न च्या ऐवजी न वापरतो. आपण अशा उकारच्या इकाराच्या चुका करतो. तर त्या चुका या ठिकाणी नाही पाहिजे. आणि म्हणून या गोष्टींचा सराव असण्यासाठी तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे मित्रांनो. आणि IBPS तुम्हाला एक चांगला कर्मचारी बनवण्यासाठी तुमच्याकडून मराठी आणि इंग्लिश चांगल्या पद्धतीनं करून घेते. समजलं. त्यामागचं हे खरं कारण आहे. निसर्गाचा नि बरोबर आहे. निसर्ग चक्रीवादळाचा क्री बरोबर आहे. निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त, उद्ध्वस्त अर्धा द त्याला ध्वस्त, हे बरोबर आहे. झालेल्या म्हणजे ए मध्ये काही चूक नाही. श्रीवर्धनच्या, आता श्रीवर्धन रायगडमध्ये एक ठिकाण आहे श्रीवर्धन, बरोबर आहे. प्रसिद्धचा सी असाच पाहिजे. जर तुम्ही असा प्रसिद्ध लिहिला असा असता तर हे वाक्य चुकलं असतं. सुपारीच्या म्हणजे इथे बी पर्यंत सुद्धा काही चुकीचं नाही आहे. बागा आणि बागायतदार यांना हेही बरोबर आहे. नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मग बघा कोणी कोणी नला उग्याच न म्हणतात, मोठा न. नवसंजीवनी या ठिकाणी तुम्हाला काही चुकीचं दिसते का, आढळते का काही. संजीवनी, तुम्ही जर संजीवनी हा शब्द बघितला असेल तर तो असा आहे संजीवनी. तो न हा आहे, न हा आहे. ठीक आहे. आणि म्हणून तुम्हाला इथे हा न पाहिजे. न हा न नाही पाहिजे. तुम्हाला हा न पाहिजे. हा बाणातला न, हा नळातला न. आपण लहानपणी शिकलो ना हे. तर याच गोष्टी आपल्याला आता इम्प्लिमेंट कराव्या लागत आहे. आणि जर आपण तेव्हाच पक्क केलं असतं, आपण आपले मराठी साहित्य जे आहे ते वाचण्याची सवय ठेवली असती, मराठी कादंबऱ्या आहे, कथा आहे किंवा अनेक साहित्य प्रकार आहे मराठीमधले, ते जर वाचले असते ना तर आपल्याला या IBPS मध्ये काही त्रास नसता गेला मराठीमध्ये, तसाच इंग्लिशमध्ये. ठीक आहे ना. आता इथून आज या ठिकाणावरून तुम्ही काय करा, तुम्ही मराठीचं वाचन करत राहा. निदान एक पेपर लावून घ्या कोणता तरी. आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला रोज एडिटोरियल पेजेस वाचायचे आहे, संपादकीय पानं. त्यामध्ये करेक्ट ग्रॅमॅटिकल असते. ठीक आहे ना. ग्रॅमॅटिकली करेक्ट सगळं ते असते. ते वाचून घ्यायचं. तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजत जाईल. ठीक आहे ना. चलो. आणि म्हणून नवसंजीवनी कुठे आहे तर डी मध्ये आहे. तो सी मध्ये नाही आहे. सी मध्ये नाही आहे. सी म्हणजे हा प्रकार आहे. डी म्हणजे हा भाग. म्हणून उत्तर नंबर डी कुठे आहे तर 4 म्हणजे डी का नाही. डी बघायचं कुठे आहे. डी 5 मध्ये आहे ना, तर मग 5वा उत्तर आपलं बरोबर आहे. ठीक आहे ना. चलो. नंतर बघा खाली दिलेल्या वाक्याचे 4 भाग. आता हे तर कॉमनच राहील. हा जो इन्स्ट्रक्शन आहे हे इन्स्ट्रक्शन हे कॉमन राहील तुम्हाला. इथं पहा, अन्नधान्यामधील मधील, मधील मधला मधील हे चुकीचं ठरलं असतं. हा पौष्टिकपणा, त्या ठिकाणी पौष्टिकपणा पाहिजे का पौष्टिकता पाहिजे सांगा बरं. पौष्टिकपणा पाहिजे की पौष्टिकता पाहिजे. दोन्हीही बरोबर आहे. पौष्टिकपणा किंवा पौष्टिकता दोन्ही शब्द बरोबर आहे. म्हणून ए भागामध्ये कुठेही चूक नाही. कमी झाल्यामुळे या कमीचं समजा आपण असं कमी लिहिलं असता. बघा मी पूर्ण बेसिक पासून शिकवून राहिलो. तुमचा एक माइंड सेट करून ठेवून द्या. मराठी संदर्भात तुम्हाला प्रत्येकच प्रश्न ग्रामरवर येणार नाही. आणि हे ग्रामरच आहे. ह्या लँग्वेजचा सेन्स हा ग्रामरवर, व्याकरणावर डिपेंड असतो. व्याकरणावर डिपेंड असतो. आणि म्हणून हे सर्व ग्रामरच आहे. मराठी ग्रामरच आहे, मराठी व्याकरणच आहे. त्यावर तुम्हाला या पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊन राहिले.
ठीक आहे ना. आणि म्हणून योग्य तुम्ही जेव्हा पत्र लिहिता तेव्हा त्या पत्रात काही चूक नसली पाहिजे. जेव्हा तुम्ही अधिकारी बनता, कर्मचारी बनता, तेव्हा तुम्ही जेव्हा पत्रव्यवहार करता तेव्हा त्यात काही चूक नसली पाहिजे. म्हणून तुमच्याकडून हे भाषेचे सगळे नियम लिहून पाठ करून घेतात. कधी तुम्ही बरोबर एक्झाम पाठ करताना. आणि म्हणून मी तुम्हाला एक एक गोष्ट शिकवून राहिलो, बेसिक पासून शिकवेल तुम्हाला मराठी सुद्धा. ठीक आहे ना. जसा मी तुम्हाला इंग्लिश आतापर्यंत शिकवत होतो, समोर सुद्धा इंग्लिश शिकवत राहील, पण इंग्लिश सोबतच आता आपण मराठी पण हँड टू हँड घेऊन जाऊ. ठीक आहे ना. चलो, मग आता कमी बरोबर आहे, मुळे बरोबर आहे, आपली. जर तुम्ही असं आपली लिहिलं असतं, आपली वाक्य चूक. ऍक्च्युली हा ल लिहिणं पण चूक आहे. हा पण ल चूक आहे. ल कधीही असा लिहायचा असतो का? कारण हा असतो अर्धदंड आणि हा असतो पूर्णदंड. ल ला अर्धदंड लागत नाही, तो लागतो ल ला पूर्णदंड. जसा ठ आहे, ट आहे, याला म्हटलं जाते, किंवा ळ आहे, याला म्हटलं जाते अर्धदंड. समजलं. हा आहे पूर्णदंड. जसा प आहे पूर्णदंड. समजलं ना. हे नियम आहे मराठीचे, समजून घेत चला. इथे आपली बरोबर आहे, रोग प्रतिकारकता शक्ती कमी झाली असून अनेक रोग निर्माण होत आहेत. तुम्हाला काय वाटते काय असेल? जेव्हा शेवटी न असतो ना, कशाच्याही शेवटी जेव्हा न असतो तेव्हा त्याच्या आधी येणारी उकार कधीही कॅपिटलच असली पाहिजे, म्हणजे दीर्घ असली पाहिजे. म्हणजे मी जर म्हटलं असेल तो आल्यापासून, तो आल्यापासून, तर न च्या आधीची जी उकार आहे ती कधीही अशी दीर्घ असली पाहिजे. समजलं ना. असं गेल्यापासून, झाल्यापासून, ठीक आहे ना, काय असेल ते, क्लास पासून, मुंबई पासून, तर या ठिकाणी कधीही सूचा असाच पाहिजे, दीर्घ पाहिजे. ठीक आहे ना. मग इथे काय चुकीचं वाटते तुम्हाला सांगा बरं, करा विचार. अन्नधान्यामधील पौष्टिकता कमी झाल्यामुळे आपली रोग प्रतिकारकता शक्ती कमी झाली असून अनेक रोग निर्माण होत आहेत. यामध्ये काही चूक आहे की नाही आहे? जर चूक नसेल तर तुम्हाला चूक नाही हा ऑप्शन लिहावा लागेल. पण जर चूक असेल तर चूक शोधावी लागेल. यासाठी तुमचा अभ्यास चांगला पाहिजे, तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे ना. आणि म्हणून तुम्हाला एक समजलं पाहिजे. तर पुन्हा वाचा एक शब्द, अन्नधान्यामधील पौष्टिकपणा कमी झाल्यामुळे आपली रोग प्रतिकारकता शक्ती. काहीतरी खटकलं का तुम्हाला? रोग प्रतिकारक शक्ती का रोग प्रतिकारकता शक्ती? रोग प्रतिकारक शक्ती. इथे रोग प्रतिकारक इथपर्यंत वाक्य बरोबर, शब्द बरोबर होता, ता नाही पाहिजे. जेव्हा रोग प्रतिकारक ता म्हणतो आपण, बघा फरक कसा असतो. जेव्हा आपण रोग प्रतिकारक आणि बघा रोग प्रतिकारकता या दोन शब्दांमध्ये काय फरक आहे सांगा बरं? काय फरक आहे? रोग प्रतिकारक शक्ती, शक्ती जर नाम असेल म्हणजे नाऊन असेल तर त्याच्या आधी काय येणार? ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर हा रोग प्रतिकारक हा ऍडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे. समजलं. पण रोग प्रतिकारकता हाच स्वतः नाऊन आहे, म्हणजेच काय? नाम आहे, भाववाचक नाम. समजलं ना. आणि म्हणून रोग प्रतिकारकता शक्ती नाही पाहिजे. काय पाहिजे होतं? रोग प्रतिकारक शक्ती. इथे हा ता एक्स्ट्रा आहे, तर तो एक्स्ट्रा आहे असलेला ता चुकीचा आहे, ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि अशी आपली लँग्वेज आहे, अशी आपली भाषा आहे मराठी. आपण जर मराठी माणसं आहोत तर आपल्याला आपली मराठी भाषा A to Z समजली पाहिजे. हा प्रत्येकांना गरजेचं नाही आहे, पण आपण एक विद्यार्थी म्हणून आपल्याला आपली भाषा अवगत असली पाहिजे. तेव्हाच आपण दुसरी भाषा प्रामाणिकपणे शिकू शकू किंवा व्यवस्थितपणे शिकू शकू. ठीक आहे. चलो, मग आता रोग प्रतिकारकता कुठे आहे? बी मध्ये आहे, म्हणून इथे बी उत्तर करेक्ट. समजलं. नंतर बघा खाली दिलेल्या तिथे एक कॉमनच राहील. उच्च न्यायालयाने, उच्च या ठिकाणी उंच न्यायालय केलं का? नाही. उंच का? नाही. उच्च बरोबर आहे. उच्च न्यायालयाने निर्णय, तुम्ही जर निर्णयचा नि असा लिहिला असता तर वाक्य चुकलं असतं, शब्द चुकला असता. दिलेल्याचा दी असा नाही पाहिजे, हे हा बरोबर आहे. उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की, हा की बरोबर आहे. नंतर कॉमा आहे तेही पाहायचं बरोबर. हा मुलीचे तुम्ही कधीही मुलीचे असं नका लिहू. मुलीचे बरोबर आहे. मुलीचे लग्न झाले तरी तिचा,
वडिलांच्या, आता बघा वडील, जेव्हा आपण नुसता शब्द वडील लिहितो तेव्हा असा लिहायचा असतो आपल्याला, पण जेव्हा वडिलांना, वडिलांमुळे, वडिलांच्या, वडिलांचे त्याला असा प्रपोजिशन लागतो तेव्हा तो डी असा ऱ्हस्व होऊन जातो. फक्त वडील असेल तर तो दीर्घ राहतो. हे नियम आहे मराठीमधले, ठीक आहे ना. हे समजलं पाहिजे आपल्याला, हे तर कॉमन गोष्ट आहे, कॉमन सेन्स आहे तो, ठीक आहे ना. मुलीचे जसं आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग बघतो ना, तसंच हे मराठीतलं स्पेलिंग आहे, ठीक आहे. हे नीट लिहिलंच गेलं पाहिजे, ठीक आहे ना. चलो, तर मुलीचे वय, हे तर काही चुकीचं नाही आहे. मुलीचे वय झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे. अधिकार असं काही आहे का? नाही, नाही सर, बरोबर आहे, हाच बरोबर आहे. ओके, पूर्ण असं काही आहे काय? नाही, काहीच बरोबर आहे. इथे पण काय चुकीचं कुठे आहे? चुकीचं कुठे आहे? काय दिसतंय का चुकीचं? बघा, उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की मुलीचे वय झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा, तुम्ही जर कधीतरी अनुकंपा हा शब्द बघितला असेल तर तो असा आहे, अनुकंपा. या नूच्या ऐवजी हा असा नू लागतो, नू. हा न नाकातून सोड न, आणि हा नळातला न, हा बाणातला न. हा सुद्धा बेसिक या गोष्टी समजल्या पाहिजे, ठीक आहे ना. मग हा बी आहे का सी आहे? बी तर तिकडचा आहे, हा सी इकडून मागून यायचं, इकडे असं मागून यायचं, ठीक आहे ना. इथे अनुकंपा चूक आहे, अनुकंपा पाहिजे होतं, तो अनुकंपा चूक आहे, अनुकंपा पाहिजे होतं, आणि म्हणून उत्तर नंबर सी करेक्ट. सी करेक्ट म्हणजे काय? त्या ठिकाणी चूक आहे. असाच प्रश्न, असे हे सगळे प्रश्न आले होते, म्हणजे या पद्धतीचे प्रश्न आतापर्यंत घेतलेले सगळे IBPS ला विचारण्यात आलेले आहे ऑलरेडी. कृषीचं झाला, तिकडे आणखी 2-3 पेपर झाले IBPS ने घेतलेले, TETचं झाला, ठीक आहे ना. त्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न मराठीवर येतात. वाटते सोपं, करून घेऊ, आपली भाषा आहे मराठी, करून घेऊ, परंतु 100% होत नसते मित्रांनो. त्यासाठी या योग्य व्यक्तीचं गायडन्स पाहिजे असते आणि आपला सराव चांगला असला पाहिजे. तेजस्वी रंगीत प्रकाश किरण, तेजस्वी बरोबर आहे. स्वी असा पाहिजे का? स्वी नाही. स्वीकार जेव्हा लिहितो आपण तेव्हा सुद्धा असाच पाहिजे, स्वीकार. आपण असा लिहितो स्वीकार, तो चुकीचा आहे. तेजस्वी रंगीत, रंगीत असं काही पाहिजे का? रंगीत नाही, ते बरोबर आहे. रंगीत प्रकाश किरण फेकणाऱ्या म्हणजे ए वाक्य बरोबर आहे. क्वांटम डॉट्स, आता हा तर शब्द इंग्लिश मधला आहे. एका भाषेमध्ये दुसऱ्या भाषेतला शब्द जेव्हा येतो तेव्हा त्याला असं सिंगल कॉम्याने दर्शवले जाते. तर क्वांटम डॉट्स आपण बघा, ह्याचा सिंगल कॉम्यात लिहिलेला आहे. हे आहे करेक्ट मराठी, ठीक आहे ना. क्वांटम डॉट्स मध्ये पथदर्शी शोध करणाऱ्या 3 अमेरिकन संशोधकांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. काय वाटते तुम्हाला? काय चुकीचं असेल? की या वाक्यात चूक नाही आहे? मग चूक नसेल तर तुम्हाला चूक नाही हा ऑप्शन लिहावा लागेल. सांगा तुम्हीच, वाचा बरं एकदा, वाचा तुम्ही. थोडा दिमागाला ताण द्या आणि सांगा मला काय लागू शकते. तेजस्वी रंगीत प्रकाश किरण फेकणाऱ्या क्वांटम डॉट्स मध्ये पथदर्शी शोध करणाऱ्या 3 अमेरिकन संशोधकांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. आपण बोलताना किती चुकीची मराठी बोलतो, लिहिताना किती चुकीची लिहितो, ते इथून नीट समजते आपल्याला, ठीक आहे ना. सांगा तुम्हाला काय वाटते? बघा, संशोधक जर असेल, तुम्हाला शोध आणि संशोधन यामधला फरक समजत असेल तर तुम्हाला याचं उत्तर लिहिता येईल, अन्यथा लिहिता येणार नाही. संशोधकांची गोष्ट आहे. तेजस्वी रंगीत प्रकाश किरण फेकणाऱ्या क्वांटम डॉट्स मध्ये पथदर्शी शोध करणाऱ्या की संशोधन करणाऱ्या? संशोधन करणाऱ्या. शोध आपण हरवलेल्या गोष्टींचा घेत असतो, संशोधन मात्र आपण एखाद्या गोष्टीवर संशोधन करत असतो. शास्त्रज्ञ संशोधन करतात, शोध काय कोणीही घेते, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून वाटते तेवढं सोपं नाही आहे मराठी. आपल्याला जरी पेपर खूप सोपा गेला असला पण आपल्याला काय माहिती त्यातलं किती चुकलं किती बरोबर आहे. आपण म्हणतो मला 25 मिळते, माझं मराठी पक्का आहे, तसं नसते. आपल्याला काहीच माहित नाही राहत आपले 5 मार्क्स कुठे गेले. आपण 20 वर येतो, निकाल लागत नाही, आपण म्हणतो रे
म्हणून अभ्यास गरजेचा असतो, सराव गरजेचा असतो. हे जे प्रश्न आहे ना, हे वाक्य हे तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ना कोणत्या पुस्तकात, ना कोणत्या नोट्समध्ये, ना कोणत्या यूट्यूबच्या चॅनलवर, कुठेच नाही. कारण ही PPT बनवायला मला अख्खा एक दिवस लागला. ठीक, चलो. तेजस्वी रंगीत प्रकाश किरण फेकणाऱ्या क्वांटम डॉट्समध्ये पथदर्शी संशोधन करणाऱ्या, म्हणजेच या ठिकाणी बी मध्ये चूक आहे. शोधच्या ऐवजी काय पाहिजे होतं, तर संशोधन पाहिजे होतं. आणि म्हणून त्या बी मध्ये चूक आहे, म्हणून इथे बी आपलं करेक्ट आहे. चूक आहे म्हणून करेक्ट आहे, उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. साहित्याची निर्मिती संत सुखाय करायची की बहुजन हिताय करायची, या प्रश्नाचे उत्तर संत कवींनी दिले आहे. काय वाटते, साहित्याची, ही बरोबर आहे. निर्मिती असंच असलं पाहिजे, स्मॉल म्हणजे तिकडे ह्रस्व, मी पण ह्रस्व आणि ती दीर्घ. साहित्याची निर्मिती स्वांत सुखाय, बरोबर आहे. स्वांत सुखाय म्हणजे काय होते, स्वतःचं सुख आहे म्हणून मी ही गोष्ट करतो. आणि बहुजन हित आहे म्हणजे या गोष्टी म्हणजे माझं काम करण्यामागे बहुजनांचं हित आहे. आता ही जी लेक्चर मी करून राहिलो, माझा वेळ चालला, मेहनत चालली, ही सगळी वीज चालली, प्रत्येक गोष्टी चालल्या, पण यात माझा स्वार्थ नाही आहे. मला असं वाटते मला जे लोक मानणारे आहे, या चॅनलवर आहे, सबस्क्राईब झालेले आहे, ते मला ABC एज्युकेशन ॲप या प्लॅटफॉर्मवर कुठेतरी फॉलो करतात. ते माझे विद्यार्थी आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, सगळ्या गोष्टी आहे, माझ्या क्लासचे विद्यार्थी आहे. या सर्वांचा फायदा झाला पाहिजे. बहुजन हिताय, बहुजनांचा, बहुजन म्हणजे काय होते, बहुजन लोक, भरपूर लोक. ठीक आहे ना. तर बहुजनांचा फायदा झाला पाहिजे म्हणून मी हे क्लासेस घेतो. आणि रोज रात्री 10 वाजता मी यूट्यूबला लाईव्ह पण येतो, रोज रात्री 10 वाजता, 10 PM ला. आणि तुम्हाला तुमचे पिन पॉइंट्स सगळे कव्हर करून देतो. तर त्यामागे स्वांत सुख नाही आहे, त्यामागे बहुजन हित आहे. आणि म्हणून साहित्याची निर्मिती, साहित्य मग ते कोणत्याही भाषेतलं असो, संत साहित्य असो की कोणतं साहित्य असो, साहित्याची निर्मिती स्वांत सुखाय करायची की बहुजन हिताय करायची, या प्रश्नाचे उत्तर संत कवींनी दिले आहे. म्हणजे या ठिकाणी कुठेच चूक नाही. वाटते का काही चूक, साहित्याची निर्मिती स्वांत सुखाय करायची की बहुजन हिताय करायची, या प्रश्नाचे उत्तर संत कवींनी दिले आहे. इथे कुठेच चूक नाही. आणि म्हणून चूक नाही हा ऑप्शन लिहायचा, ई ऑप्शन लिहायचा. कुठे ई ऑप्शन, एक मध्ये आहे, समजला ना. माणसाच्या मन आणि बुद्धीचा, मन बुद्धी इथे या ठिकाणी त्याला असं संयुक्त केलं गेलं म्हणून हायफन लागलं, असा आहे ना, हायफन डॅश लागले, याला काय म्हणलं इंग्लिशमध्ये, हायफन लागलेला आहे. माणसाच्या मनबुद्धीचा, बरोबर आहे, ए करेक्ट. जसजसा विकास झाला, बरोबर आहे, तसतशी परिस्थिती बदलण्याची त्याची क्षमता वाढू लागली. यात काय चुकीचं वाटतं तुम्हाला? तुमचं जर वाचन असेल, मी तुम्हाला का तुमच्या वाचनावर भर देऊन राहिलो, जर तुमचं वाचन चांगलं असेल, पक्क असेल, तुम्हाला कथा, कादंबऱ्या, नाटक, कविता, लेख संग्रह, संपादकीय पानं वाचण्याची सवय असेल, मराठी न्यूजपेपर वाचण्याची सवय असेल, तर तुम्हाला समजलं असेल की परिस्थिती हा असा नाही लिहिला जात, हा असा लिहिला जातो. हा जो स्थि आहे हा असा लिहिला जातो. परिस्थिती, स्थि इकडून आहे, स्मॉल आहे, ह्रस्व आहे. ठीक आहे. आणि म्हणून हे चूक आहे. ती कोणत्या भागात आहे, सी भागात आहे. आणि म्हणून उत्तर आपलं सी करेक्ट आहे. समजलं का मित्रांनो? आपला अभ्यास या लेव्हलचा असला पाहिजे, वाचन या लेव्हलचं असलं पाहिजे, तेव्हा आपल्याला लहान सहान कॉन्सेप्ट समजतात. आणि IBPS मध्ये आता हे लेक्चर स्पेशल सरळ सेवांसाठी आहे, सरळ सेवांसाठी. मग ती IBPS घेऊ की TCS घेऊ? TCS 2-3 प्रश्न विचारणार, पण IBPS तुम्हाला 6 प्रश्न विचारतात या शब्दावर, या टॉपिकवर. मागं आपण एक लेक्चर घेतलं होतं परवाच्या दिवशी, कोणतं, पॅराजम्मल, तर त्यावरही 6 प्रश्न असतात, यावरही 6 प्रश्न असतात. आपण मराठीचे सगळे टॉपिक्स कव्हर करू. ठीक आहे ना. आणि इंग्लिशचे तर चालू आहेच, ॲक्च्युली रोज लेक्चर चालू आहे, हेच इंग्लिशमध्ये पण पाहू आपण. ठीक आहे. पहिली बासरी श्रीकृष्ण नामक देवाने, पहिली बरोबर आहे, बासरी श्रीकृष्ण नामक देवाने बरोबर आहे. वाजविली अशी भारतामध्ये, वाजविली हे बरोबर आहे,
फार पूर्वापार चालत आलेला समजूत आहे. काही वाटलं का, खटकलं का काही? पुन्हा बघा. पहिली बासरी श्रीकृष्ण नामक देवाने वाजविली अशी भारतामध्ये फार पूर्वापार चालत आलेला समजूत आहे. आलेला समजूत आहे की आलेली समजूत आहे? बघा फरक कसा असतो. आलेली समजूत, आलेली समजूत आणि आलेला समजूतदारपणा. पणा जो प्रत्यय आहे तो जर लागला त्या ठिकाणी आलेला पणा, आलेला समजूतदारपणा किंवा आलेली समजूत. समजला फरक? जर तुमचं वाचन चांगलं असेल तर तुम्हाला यामधला फरक समजला असेल. इथे आलेली समजूत पाहिजे म्हणून या ठिकाणी आलेला नाही पाहिजे, आलेली समजूत पाहिजे किंवा आलेला समजूतदारपणा लागलं असतं म्हणून डी भागामध्ये चूक आहे. आपलं उत्तर डी करेक्ट आहे. समजलं? नंतर बघा, सर्व भारतीयांना एका झेंड्याखाली आणण्याचे कार्य खऱ्या अर्थाने दळणवळणांच्या साधनांनी केले असे म्हटल्यास वावगे होणार नाही किंवा वावगे ठरणार नाही. सांगा बरं, सर्व भारतीयांना काय चुकतं? मग काय चुकीचं वाटते? बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा काही वाचतो, वाचन असेल तर आपलं प्रॉम्प्ट वाचन चांगलं असेल आणि जेव्हा आपण हे असं काहीतरी वाचतो तेव्हा पहिल्याच शॉर्टमध्ये आपल्या डोक्याला ताण बसते. साला काहीतरी हे चुकीचं राजा या ठिकाणी आपल्याला समजतेच की हे चुकीचं आहे. सर्व भारतीयांना एका झेंड्याखाली, इथे जर अनेक असतं तर झेंड्यांखाली बरोबर राहिलं असतं बो, पण झेंडा एकच आहे ना. मग जो झेंडा एकच आहे तर त्याला झेंड्यांखाली पाहिजे का झेंड्याखाली पाहिजे? झेंड्याखाली पाहिजे. या झेंड्यांखाली ऐवजी झेंड्याखाली पाहिजे होता. म्हणजे हा जो अनुस्वार आहे हा चुकीचा आहे. समजला का? अभ्यास आपला या ताकदीचा असला पाहिजे कोणत्याही विषयाचा. ठीक आहे, म्हणून इथे चुकीचं आहे. सर्व भारतीयांना एका झेंड्याखाली आणण्याचे कार्य खऱ्या अर्थाने दळणवळणांच्या साधनांनी केले असे म्हटल्यास वावगे होणार नाही. ते वाक्य बरोबर आहे. ऍक्च्युली या ठिकाणी झेंड्यांखाली ऐवजी झेंड्याखाली पाहिजे होतं म्हणून ए मध्ये चूक आहे. ए आपलं करेक्ट आहे. ठीक आहे, चलो हे तर वाक्य. झोपडपट्टीची व्याख्या, तेथील परिस्थिती, त्यांच्या निर्मितीची कारणे यांचा आढावा घ्यायला हवा असे नगर विकास सचिवांनी मंत्रिमंडळामध्ये सुचविले. कॉमा देऊ आपण. झोपडपट्टीची व्याख्या पटकन समजलं पाहिजे आपल्याला की व्याख्या नाही आहे तो, व्याख्या आहे. व्याख्या, झोपडपट्टीची व्याख्या. आपण घाई गडबडीत पहिलं पाहतच नाही, नंतर पाहतो काही चूक आहे का. चूक अशी सुरुवातीला सुद्धा राहू शकते आणि म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे, इंग्लिश असो की मराठी असो, जेव्हा तुम्ही कॉमन एरर्स बघता किंवा आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स म्हणजे बरोबर वाक्य ओळखा, योग्य वाक्य ओळखा, अयोग्य वाक्य ओळखा किंवा योग्य किंवा अयोग्य वाक्य ओळखा असं असते. हे जे प्रकारचे प्रश्न असतात ना, इथून तुम्हाला सुरुवातीच्या शब्दापासूनच काय चुकीचं आहे ते बघायचं असते आणि म्हणून झोपडपट्टीची व्याख्या नाही आहे तो, व्याख्या आहे. ठीक आहे ना. चलो, इथे ए करेक्ट आहे, ए चूक आहे म्हणून ते करेक्ट. नंतर बघा, कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी, कृषी विभाग ओके आणि मदत व पुनर्वसन विभागांनी, मदत व पुनर्वसन, मदत आणि पुनर्वसन दोन कर्ते जोडलेले आहे. व नाही म्हणजे आणि नाही म्हणजे हे विभागांनी याला सूट होते. संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे करावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे करावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले. कोण कोण म्हणतात की ते काही चुकीचं नाही आहे सर, बरोबर आहे. तुमच्यापैकी काही लोक असतील की सर बरोबरच आहे असं म्हणणारे, पण बघा पुनर्वसन, पुनर्वसन जेव्हा न वर आपण रफार बोलतो तेव्हा तो रफार व वर असतो. समजलं ना. पूर्ण तो जो र चा भार आहे लागतो पुलाच, पण तो र वर रफार येतो. याचा अर्थ काय होईल? पूर्ण वसन.
पूर्णवसन. मग ते पूर्णवसन आहे की पुनर्वसन आहे? पुनर्वसन हा न वर रफा बोलताना येतो, पण तो दिसतो कोणावर? व वर. आणि म्हणून पूर्णवसन ऐवजी पुनर्वसन लिहावं. आणि भरपूर ठिकाणी तुम्हाला अशा चुका तुम्हाला भरपूर ठिकाणी दिसेल. कोणत्या दुकानाच्या पाटीवर दिसेल, कोणाच्या गाडीच्या मागं लिहिलेलं दिसेल, किंवा कोणत्या सरकारच्या एखाद्या GR वर दिसेल, किंवा एखाद्या सरकारच्या पत्रकावर दिसेल. कुठेतरी चुका आढळतात. त्या चुका टाळल्या पाहिजे. मराठीत माणूस पक्का असला पाहिजे. म्हणून तुमची अशी प्रॅक्टिस करून घेतली जाते की तुम्ही योग्य चांगले कर्मचारी बनले पाहिजे, चांगले अधिकारी बनले पाहिजे. ठीक आहे ना. आणि म्हणून ए मध्ये चूक आहे. एक करेक्ट आपला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने दिलेल्या, वी पण बरोबर आहे, दी पण बरोबर आहे. ओके. माहिती पण बरोबर आहे. नूचा नू इकडूनच पाहिजे. बरोबर आहे. मोसमी पावसाची माघार वेगाने सुरू झालेली आहे. चूक की बरोबर? असे बरेच प्रश्न असतात जिथे आपल्याला चूक काहीच दिसत नाही. आपण काय म्हणतो? सर बरोबर आहे हे. असं नसते गडे हो. त्यात काही ना काही चूक असतेच. फक्त एखादंच वाक्य असते नो एरर, चूक नाही. मग तुम्हाला तो ऑप्शन ई लिहावा लागतो किंवा MPSC मध्ये डी लिहावा लागतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मौसमी काही खटकलं काय? मौसमी पाहिजे का मोसमी पाहिजे? सांगा आता तुम्ही. मौसमी ते गौतमी आहे का ती? मौसमी नाही पाहिजे. मोसमी पावसाची माघार वेगाने सुरू झालेली आहे. म्हणजे आता पाऊस कमी कमी पडतोय. समजलं का? असा अर्थ. म्हणजेच इथे मौसमी न घेता मोसमी घ्यायचं. बी चूक आहे. कुठे बी? मी तर म्हणतो जे पेपर सेटर असणार ना त्यांनी इथून प्रश्न दिले पाहिजे. हे त्या लेवलचे प्रश्न आहे मी काढलेले. ठीक आहे ना. चलो, होऊ शकते कदाचित एखादा पेपर सेटर जर आपला हा लेक्चर पाहून राहिला असेल तर तो यामधून एखादा वाक्य घेऊन टाकेल. सांगता येत नाही. शेवटी पेपर सेट कुठून होते? पेपर सेट होतात आमच्याच नोट्सवरून, शिक्षकांच्या, लेखकांच्या या नोट्सवरूनच, पुस्तकांवरूनच, त्यांच्या क्लासवरूनच पेपर सेट केला जातो. काही ठिकाणी, म्हणजे प्रत्येक नाही परंतु काही ठिकाणी. ठीक आहे. चलो. आदी मानवाच्या काळापासून. ठीक आहे. आधीच तोच पाहिजे. आधी माणूस जसा आहे तसा मानव आहे का? मानव नाही. मानव नाही आहे. मानव पण माणूस तो आहे. मानव हा आहे. समजून घ्या. आधी मानवाच्या काळापासून माणसे. बघा हा मानवचा न हा, माणसाचा न हा. ठीक आहे. ते बरोबर आहे. ए बरोबर आहे. आदी मानवाच्या काळापासून माणसे डोंगरावर आणि त्याच्या आसपास वास्तव करत आलेली आहे. काहीतरी चुकीचं आहे का? तुम्हाला आढळते का चुकीचं काहीतरी? वास्तव असावं की वास्तव्य असावं? वास्तव्य. जर तुम्हाला त्या वास्तव आणि वास्तव्य या दोन शब्दांमधला फरक समजला तर तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही मित्रांनो. इतका अभ्यास पाहिजे, इतकी तयारी पाहिजे आपली. ठीक आहे. चलो. सी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्यांचे. काही चुकीचं आहे का? साहित्यरत्न ही बरोबर आहे. अण्णाभाऊ साठे. तुम्ही असं अण्णा भाऊ असं वेगळं सुद्धा लिहू शकता आणि तुम्ही एकत्र पण लिहू शकता. साहित्यरत्न हा जो त आणि न आहे तो असाही लिहू शकता किंवा तुम्ही असाही लिहू शकता. ठीक आहे ना. आता कोणत्या फॉन्टमध्ये हा आहे त्या आतमध्ये काही चूक नाही पकडायची. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्यांचे. कथा कादंबऱ्या या संयुक्त शब्द घेतलेला आहे म्हणून त्याला अशी डॅश लावली आपण, हायफन लावलं. बरोबर आहे. इथे ए बरोबर आहे. 4 खंडांतील, इथे खंडांतील करायचं. 4 खंडांतील 8 भाग ग्रंथरूपात प्रसिद्ध झालेले असून, बघा नव्याने शेवटी सुवसा लावला, प्रसिद्ध झालेले असून प्रकाशनाअभावी. आता प्रसिद्ध म्हणजे काय? फेमस तर होणे आहेच, परंतु प्रकाशित झालेल्या गोष्टीला प्रसिद्ध झालेली गोष्ट असं आपण म्हणत असतो. प्रकाशन आणि प्रसिद्ध होणे ही गोष्ट आपण या अशा वाक्यांमध्ये एकच पकडतो. ठीक आहे ना. म्हणून त्यामध्ये काही पाहायचं नाही चूक. प्रसिद्ध झालेले असून प्रकाशनाअभावी नव्याने मुद्रित साहित्याच्या 80,000 प्रती माती खात पडून आहेत. चूक की बरोबर?
तुम्हाला काय वाटते? वाक्य बघा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्यांचे 4 खंडांतील 8 भाग ग्रंथरूपात प्रसिद्ध झालेले असून प्रकाशनाअभावी नव्याने मुद्रित साहित्याच्या 80,000 प्रती माती खात पडून आहेत. मग त्या माती खात पडतात की धूळ खात पडतात सांगा? या मातीच्या ऐवजी मित्रांनो अशी धूळ पाहिजे होती, आणि धूळ खात पडणे म्हणजे काय? ते थंड बस्त्यात ठेवणे आहे. त्याला आपण वापरच नाही करत. आपण एखाद्या गोष्टीचे वापर नाही करत, त्याबरोबर धूळ साचते. ठीक आहे ना? तुम्ही पुस्तक ठेवा असं तुमच्या घरी, 8 दिवस त्या पुस्तकाला हात नका लावू, ते पुस्तक धूळ खाते. माती खाते काय? नाही. म्हणून माती आणि धूळ यामध्ये फरक आहे. आणि ती जी इडिओम आहे किंवा माती खाणे किंवा धूळ खात पडणे हा जो वाक्प्रचार आहे, याचा अर्थ काय होतो? त्याचा वापर न करणे. समजलं ना? आणि म्हणून डी मध्ये चूक आहे, तर डी इथे लिहायचं. खरा धार्मिक आध्यात्मिक मार्गदर्शक हे बरोबर असते. दोन्ही स्पेलिंग बरोबर, धार्मिक आणि आध्यात्मिक स्पेलिंग बरोबर आहे. खरा धार्मिक आध्यात्मिक मार्गदर्शक सांसारिक समस्यांनी गांजलेल्या व परिस्थितीपुढे हतबल झालेल्या माणसाला जीवनात उभं राहून लढण्यासाठी प्रथम आशेचा किरण देतो, आधार देतो. तो म्हणतो की काही घाबरू नका, मी आहोत तुमच्या पाठीशी, काही घाबरू नका, सगळं बरोबर, देव बरोबर करते, असं म्हणतो तो. ठीक आहे? तो दाखवतो आशा. तो आशा दाखवतो लोकांना. जो सांसारिक समस्यांनी गांजलेला आहे, पिडलेला आहे, परिस्थितीपुढे हतबल झालेला आहे, त्याला खरा धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक सगळ्यात पहिले आशेचा किरण दाखवतो, आशेचा आधार देतो. किंवा अरे सगळं बरोबर होते बाळा, थांब तू, माझं ऐक, मी तुला यातून मार्ग कसा काढायचा तो सांगतो. तो आधार देतो, आशेचा आधार दाखवतो. मग त्याची प्रोसेस सुरू होते. ठीक आहे ना? काय चुकीचं या ठिकाणी? तर हा थोडा तुम्हाला कठीण जाईल ह्या प्रश्न, कारण यात असा एक शब्द आहे की जो तुम्हाला वाटतो बरोबर आहे, पण तो बरोबर नाही मुळात. कोणता बघा? खरा धार्मिक आध्यात्मिक मार्गदर्शक इथे कसं आहे? सांसारिक पाहिजे. सांसारिक शब्द चुकीचा आहे. सांसारिक शब्द पाहिजे असतो, सांसारिक. खरा आध्यात्मिक मार्गदर्शक, खरा धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक सांसारिक समस्यांनी गांजलेल्या व परिस्थितीपुढे हतबल झालेल्या माणसाला जीवनात उभं राहून लढण्यासाठी प्रथम आशेचा आधार देतो. सांसारिक पाहिजे, सांसारिक नाही पाहिजे. ठीक? चलो. दंडकारण्य वसाहत झाल्यापासून, दंडकारण्य ही म्हणजे आपले महाराष्ट्राचा काही भाग आहे. मग आता यामध्ये महाभारत येते, रामायण येते, आणखी समजा हा आपला जो महाराष्ट्राचा भाग आहे तो कधी रावणाच्या ठिकाणी गेला, कधी रामाच्या ठिकाणी आला दंडकारण्य, कधी अनेक राजांनी राज्य केले, दंड नावाचा राजा होता म्हणे, त्याचं नाव पडलं दंडकारण्य. याच्या आशयाच्या अनेक कथा आहेत. ठीक आहे, पुराणामध्ये. तर हा भाग समजून घ्या, आपलाच भाग आहे महाराष्ट्रातला काही भाग. दंडकारण्य वसाहत झाल्यापासून किती शतकांनी मराठी भाषा आणि मराठी लोक अस्तित्वात आले, आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या हातून स्वराज्याची स्थापना होईपर्यंत किती काळ लोटला, हा मुद्दा अद्याप वादग्रस्त आहे. वाक्य मोठं आहे, पण चूक तर एकाच ठिकाणी असेल. मग तुमचा अभ्यास, तुमचं वाचन जर दांडगं असेल तर तुम्हाला पटकन समजेल की दंडकारण्य वसाहत झाल्यापासून, बघा पासून आला, शेवटी जर न आला असेल तर त्याच्या आधी आलेली जी वेलांटी आहे ती कॅपिटल पाहिजे, दीर्घ पाहिजे. ते बरोबर आहे. दंडकारण्य वसाहत झाल्यापासून किती शतकांनी मराठी भाषा आणि मराठी लोक, बरोबर आहे, शतकांनी मराठी भाषा आणि मराठी लोक अस्तित्वात, बघा बरं, अस्तित्वात, तुम्ही अस्तित्वात असं बघितलं कधी की अस्तित्वात असं बघितलं? सांगा बरं मला. लक्षात? अस्तित्वात हे बरोबर आहे, हा नाही, हे चुकीचं आहे. अस्तित्व चूक. आणि म्हणून अस्तित्वात आले, आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या हातून स्वराज्याची स्थापना होईपर्यंत किती काळ लोटला, हा मुद्दा अद्याप वादग्रस्त आहे. आणि म्हणून इथे अस्तित्वात शब्द चुकीचा आहे. तो बी मध्ये
ऑप्शन आहे, म्हणून इथे बी खाली, सगळ्यात खाली बघा बी आहे, तुम्हाला दिसणार नाही त्यामध्ये, पण बी खाली आहे. समजलं? 19व्या शतकाच्या मध्यानंतर शेतीशी निगडीत हे प्रश्न तुम्हाला कुठेही दिसणार नाही, ठीक आहे ना. चलो, 19व्या शतकाच्या मध्यानंतर शेतीशी निगडीत, 19व्या शतकाच्या मध्यानंतर शेतीशी निगडीत, बरोबर आहे, व अवजड उद्योग अशा दोन्ही प्रकारच्या उद्योगांची निर्मिती झाली. हा, याच्यात बरोबर आहे, बी पण बरोबर आहे. यात चहा, कॉफी, नीळ, कोळसा, साखर, कागद, सिमेंट, चमडा, काच इत्यादी उद्योगाचा विकास झाला. तुम्हाला काय वाटते इथे काय असायला हवं, काय चूक, काय बरोबर, सांगा बरं तुम्ही. लावा बरं जोड, लावा बरं हिशोब, काहीतरी पुन्हा वाचा, एकदा पुन्हा वाचा. 19व्या शतकाच्या मध्यानंतर शेतीशी निगडीत, बघा कसं आहे, लेक्चर कितीही मोठा असू द्या, तो 40 मिनिटांचा असू द्या, 1 घंटाचा असू की ते 2 घंटांचा असू द्या, तुम्हाला पेपर काढायचा आहे ना, तुम्हाला IBPS TCS मध्ये चांगले मार्क्स घ्यायचे आहे ना, मग तुम्हाला वेळ द्यावाच लागेल अभ्यासाला. आणि हे लेक्चर्स बघणे आणि विशेषतः हे माझं लेक्चर बघणे हा अभ्यासाचा एक भाग आहे, ठीक आहे ना. आणि म्हणून आणि हे कंटेंट तुम्हाला कुठं मिळणार पण नाही ॲक्च्युली, ठीक आहे ना. हे आपल्याच चॅनलवर आहे आणि म्हणून तुम्हाला लेक्चर बघावंच लागेल, संयमाने बघावं लागेल, नोट्स काढावं लागेल, काही अडचण आली मला सांगावं लागेल, विचारावं लागेल. लेक्चर आवडला तर लाईकसुद्धा करावं लागेल. लाईकने काय होते, मला लाईक करा असं नाही म्हणत मी, पण ते लाईक केल्यानं काय होते, इतर लोकांना रिकमेंड होते, मग त्यांच्यापर्यंतही हे लेक्चर पोहोचते, असा अर्थ असतो. कमेंट केल्याने पण ते रिकमेंड होते, ठीक आहे ना, असा अर्थ. आणि सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सगळं ते नोटिफिकेशन मिळत राहतात माझे, ठीक आहे. आणि मी माणूस असा आहे जो इंग्लिश आणि मराठीला वाहून गेलेला आहे, ठीक आहे ना, फक्त तुमच्यासाठी. चलो, 19व्या शतकाच्या मध्यानंतर शेतीशी निगडीत व अवजड उद्योग अशा दोन्ही प्रकारच्या उद्योगांची निर्मिती झाली, बरोबर आहे. यात चहा, कॉफी, नीळ, कोळसा, साखर, कागद, सिमेंट, चामडा, काच इत्यादी उद्योगाचा विकास झाला की उद्योगांचा विकास झाला, उद्योगांचा विकास झाला, सांगा बरं. अनेक आहे ना शब्द, म्हणून उद्योगांचा विकास झाला. म्हणजेच आपली मराठी भाषा एका अशा अनुस्वाराने सुद्धा चेंज होते. मी जर म्हटलं गंध, गंध काय सुंदर शब्द आहे गंध, आणि मी ते काढला, तो अनुस्वार काढला आणि मग काय होते, गध, गध, गध पण नाही होत, फक्त काय ते गध, गध, गध कधी होईल, मी असं लिहेल तेव्हा गध. समजलं ना मला काय म्हणायचं आहे. तर म्हणून आपल्या भाषेविषयी इत्यंभूत माहिती असली पाहिजे आपल्याला, तेव्हा असे प्रश्न आपल्याला सहज लिहिता येतात. द्विमासिक आढाव्याच्या बैठकीत व्याजदर पुन्हा स्थिर ठेवले जातील असाच बहुतांश तज्ज्ञांचा कयास असून प्रत्यक्षात निर्णयाची घोषणा पुढच्या महिन्यात केली जाईल. नो एरर. चूक काय वाटतं तुम्हाला? द्विमासिक म्हणजे 2 महिन्यांची मीटिंग, ठीक आहे ना, 2 महिन्यांमुळे एक मीटिंग. द्वैमासिक आढाव्याच्या बैठकीत व्याजदर पुन्हा स्थिर ठेवले जातील असाच बहुतांश, बहुतांश, बहुतांश. तुमचं जर वाचन चांगलं असेल तर तुम्हाला बहुतांश असं दिसेल, आणि वाचन नसेल तर तुम्हाला या 2 बहुतांश मध्ये कुठेही फरक दिसणार नाही. जे हौशे नवशे गवशे असतात, फक्त पेपर देणारे, फक्त अभ्यास कर, फक्त फॉर्म भरता येतो बुवा म्हणून फॉर्म भरणारे आणि पेपरला जाणारे, मग फक्त असे लोक असतात, तर त्या लोकांना या 2 शब्दांमध्ये काही फरक दिसत नाही. पण आपल्याला दिसतो. आपल्याला पेपर पास व्हायचं असते, आपल्याला अभ्यास करायचा असतो, पेपरमध्ये मार्क्स घ्यायचे असतात, आणि म्हणून तुम्हाला इथे बहुतांश मध्ये चूक दिसेल, तो उत्तर नंबर C असेल. ठीक आहे. चलो याचे तुम्हाला PDF मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ठीक आहे ना. खाली दिलेल्या वाक्याचे 4 भाग. ओके, ते आहेच. एखाद्या गोष्टीविषयी असलेल्या दृष्टिकोनांमधून त्याबद्दलची वृत्ती तयार होत असतात. एखाद्या गोष्टीविषयी, ओके, एखाद्या गोष्टीविषयी असलेल्या दृष्टिकोनामधून त्याबद्दलच्या वृत्ती तयार होत असतात. इथे काही चूक नाही मित्रांनो, इथे ई करेक्ट आहे. समजलं. नंतर 2013 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 साली
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन करंडक जिंकल्यानंतर एकाही बहुसंघीय स्पर्धेतील चषकावर नाव साकारणे भारतीय संघाला शक्य झालेले नाही. या ठिकाणी 2 चुका केल्या. 2 चुका आहे. कोणत्या ओळखा बरं 2 चुका? 2 चुका आहे. एक तर जिंकणेचा जी असा पाहिजे, जिंकणे, जिंकल्यानंतर ठीक आहे, इथे चूक आहे. आणि नाव साकारणे, आपण एखाद्या चषकावर नाव कोरत असतो, नाव साकारणे नसते म्हणत त्याला, नाव कोरले. त्याने भारताने त्या चषकावर नाव कोरले. साकारण्यापेक्षा कोरणे हे महत्वाचे असते. म्हणून या ठिकाणी जर असा प्रश्न आला एखादा ज्या ठिकाणी दोन्ही चूक असेल, त्या ठिकाणी जर त्या प्रश्नावर आक्षेप आला विद्यार्थ्यांकडून, तर तो प्रश्न कॅन्सल होतो, रद्द होतो. मग तुम्ही उत्तर कोणतेही लिहा, तुम्हाला प्रत्येकांना तो मार्क, तो जो गुण आहे तो कंपल्सरी मिळतो. ठीक आहे, चलो. म्हणून ते मुद्दाम 2 वाक्य लिहिले एक संघासाठी. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.3% राहील असा अंदाज जागतिक बँकेच्या अहवालात वर्तविण्यात आला. काय चुकीचं आहे? काय वाटतं तुम्हाला? भारताच्या बरोबर आहे, अर्थव्यवस्थेचा बरोबर आहे, वाढीचा दर बरोबर आहे, चालू आर्थिक मध्ये काहीतरी चूक दिसते का? आर्थिक असं पाहिजे का असं पाहिजे सांगा बरं. हा सर असं नाही पाहिजे सर असं पाहिजे. आलं की नाही पटकन लक्षात? ते असं लक्षात आलं पाहिजे. वाचण्याचा सराव केल्यानंतर ते इथे लक्षात आपल्या. बी ठीक आहे. शासकीय रुग्णालयात मृत्यू तांडव सुरूच असून घाटीमध्ये गेल्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. आता हे तुम्ही सांगा. याचं उत्तर मी देत नाही. याचं उत्तर ज्या लोकांनी हे लेक्चर पूर्ण बघितलं आहे त्या लोकांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. मी पाहिल कोण कोण उत्तर देऊ शकते. उत्तर द्यायचं ABCD मध्ये, किंवा मग सरळ ए असेल तुमचं उत्तर तर एवढं लिहा, बी असेल तर हे लिहा, सी असेल तर हे लिहा, डी असेल तर हे पूर्ण लिहा, आणि नसेल काही चूक तर चूक नाही असं लिहा. ठीक आहे. आणि तुम्हाला लेक्चर कसा वाटतो तेही सांगत राहा. आणि माझे हे प्लॅटफॉर्म्स आहेत प्ले स्टोअरला, टेलिग्राम चॅनलवर आपलं ॲप, या ठिकाणी तुम्हाला पूर्ण PDF मिळेल. याचे सगळे तुम्हाला PDF मिळत जाईल. ठीक आहे ना. म्हणून टेलिग्राम जॉईन करून टाका. ABC एज्युकेशन ॲप आहे प्ले स्टोअरला. तिथे तुम्हाला इंग्लिशचे कोर्स मिळतील. अजून मी मराठीचा कोणताही कोर्स तयार केलेला नाही आहे, पण तुम्हाला इंग्लिशचे मिळतील. फेसबुक पेज आहे याच नावाने, ते पण फॉलो करायचं. चॅनल आहे यूट्यूब चॅनल ABC एज्युकेशन ॲप. आणि जे लोक अमरावतीमधले असतील तर त्यांनी गाडगेनगरमध्ये माझी ABC एज्युकेशन अकॅडमी आहे, त्या ठिकाणी ऑफलाईन बॅचेसला येऊ शकता. ठीक आहे. लेक्चर आवडलं तर मित्रांसोबत नक्की शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.